परवा माझ्या एका चुलत भावानं लव्ह मॅरेज केलं, मुलगी मुसलमान, तो घेऊन पळून गेला. माझा या प्रकरणात काही संबंध नाही. मग ह्यो धर्म पेटला, सगळ्या तलवारी बाहेर. रात्री 1:30 वाजता 150 लोक मुसलमान. तो काही घरी सापडला नाही. मग त्यांनी धरला मलाच, मेन कार्यकर्ता हा आहे म्हटले. आणि रात्री 1:30 वाजता दार वाजवतायत. बायको म्हटली दार उघडू नका. मी म्हटलं अगं नवीन बांधले, म्हटलं ते तुडतील. म्हणून मी हळूच दार उघडलं आणि लाईट लावली. लाईट एवढ्यासाठी लावली, त्यांना मी अंधारात दिसलो. आणि जसा मी दिसलो तशी ह्या खांद्यावर एक तलवार, ह्या खांद्यावर एक तलवार, पोटावर एक तलवार, मागणं जाऊन पाठीला ऐकायला लावली. म्हणजे हे कुठं आलं? तेवढे ते म्हणाले तुम्हारा भाई हमारी लड़की को लेके गया. आता मला खरं बोलायची सवय, मी लगेच म्हटलं हमारा भाई लड़की को लेके गया ये ठीक है, और लड़की भी गई ये भी बोलो. असं म्हटलं होती, चिडलं. परत तलवार म्हटलं ऐसा नहीं चलेगा. म्हटलं कैसा चलेगा वो बोलो. अभी रहना तो म्हटलं दोनों भी अच्छे पढ़े लिखे, वो नर्स है, डॉक्टर है, एक हॉस्पिटल हो गए, अच्छा रहेगा, काय को टेन्शन नाही. असं म्हटलं होती, चिडलं. नहीं चलेगा. म्हटलं कैसा चलेगा वो तो बोलो. आणि म्हटलं आता मराठीत बोल, माझी हिंदी संपली म्हटलं. असं म्हणले होते, पण म्हणले माझी पण हिंदी संपली म्हटले. म्हणजे आम्ही त्याला मारून टाकणार. म्हटलं नको मारू, जिवंत ठेवायला काय करताय. तर एक जण म्हटलं एक पर्याय आहे. म्हटलं काय? त्याला मुसलमान व्हायला सांग. मग ती सगळी एकटक माझ्याकडे बघायला लागली. मग माझ्या लक्षात आलं, म्हटले जन्माला येतानाच अवघड होऊन आले. त्याच्या डोक्यात दुसरं काही राहिलंच नाही. त्यानं दर्या, डोंगर, नद्या, बर्फ, पाऊस यानं आयुष्यात बघितलाच नाही. यानं फक्त धर्मच. परत ते जोरात म्हणले त्याला मुसलमान व्हायला सांग. आणि मी एका सेकंदात उत्तर दिलं, जगणं सोपं केलं. म्हटलं तोच का? मी बी होतो म्हटलं. माझ्या एकटे म्हटलं मीच का? आजपासून आमच्या घरातली सगळी मुसलमान. काय असेल ती प्रोसेस घ्या म्हटलं पूर्ण. उद्यापासून नमाज पडायला येतो म्हटलं आम्ही. आणि चंदन शिवे आमचं आडनाव आहे म्हटलं, ती बी बदला. वैताग आलाय म्हटलं मला. पण तिकडं तर म्हटलं इकडं उच्च असं शेर खान, पठाण, शेख, नवाब असलं करा म्हटलं. नाही परत तांबुळीन मकानदार करून पुन्हा बांगड्या तिकडे ही करायला असं तिथं तरी उच्च करा रे म्हटलं. त्याला मला कसं मारावं हेच कळलं ना. ती तलवार गळून पडली आणि ती चहा प्यायला बसली. बायकोन चहा ठेवला. ती चहा दूध ओतायला गेली. तिला म्हटलं थांब, दूध नको होतो. ती म्हटली का? म्हटलं आण काळा चहा. आता म्हटलं भावकीला चहा काळाच. आणि उद्यापासून म्हटलं तू बायको नाही. ती म्हणली मग बेगम. जे धर्माच्या नावानं मारायला आली होती ती चहा पिऊन गेले. 4 दिवस संपले. आणि माझा दुसरा एक चुलत भाऊ सकाळी सकाळी दारात. म्हणलं आज इकडे कसा काय? तर म्हटलं दादा एक काम आहे. म्हटलं बोल. मी मुंबईला असतो. हा म्हटलं माहिती आहे बोल. तर म्हटलं माझं पण सुरू आहे म्हटलं. म्हटलं अडचण काय? म्हटलं लग्न करायचं आहे. म्हटलं करायचं आहे पण तुला प्रॉब्लेम काय? तर म्हटलं मुलगी ख्रिश्चन आहे म्हटलं. म्हटलं लईच प्रॉब्लेम झाला तर आपण ख्रिश्चन. तो म्हटला परवा तर मुसलमान झाला. म्हटलं आता एक काम करा, एक आठवडा हिंदू, एक आठवडा ख्रिश्चन, एक आठवडा मुसलमान, एक आठवडा बौद्ध, अजून काय असलं तर शनिवार रविवार विकेंडला वाटून घ्यायचं. घराच्या बाहेर निवायचं सर्व धर्म समभाव.
घराचं नाव संविधान, विषय एवढा देश सोपा आहे.